38 फाटा क्रमांकला पाणी शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा। उन्हाची तीव्रता वाढत असून उन्हामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत। उजनीच्या डाव्या कालव्यातून पंढरपूर तालुक्यातील विठ्ठलवाडी, बाबुळगाव, आडीव, ईश्वरवठार, नारायण चिंचोली या गावांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाणी सोडावे यासाठी वारंवार पाटबंधारे विभागाकडे मागणी करूनही पाणी सोडले जात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या विरोधात आज आडीव येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होतं। 4 दिवसात पाणी नाही सोडलं तर सर्व शेतकरी बांधव, लेकरं, बाळं, जनावरं घेऊन डाव्या कालव्यामध्ये आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। मी शंकर बलभीम चव्हाण, एक शेतकरी आडीव या ठिकाणी पाठीमागं आम्ही बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी पाणी वाटपासाठी पाणी मागणी अर्ज त्या ठिकाणी केलं होतं। लोकांना पाणी मागणीसाठी फॉर्म भरायला लावले, वसूल करून दिला आणि अनेक वेळेला आम्ही लघु पाटबंधारे विभाग रोपळे शाखेकडे आम्ही मागणी केली, तरीसुद्धा आम्हाला पूर्ण क्षमतेनं आणि पूर्ण पाळी पाणी आम्हाला मिळत नाही। म्हणून आज आमच्यावर गेल्या वर्षी आम्हाला पाणी पूर्ण क्षमतेनं आणि उन्हाळ्यातलं पाणी न मिळाल्यामुळं याही वर्षी तसं नुकसान होईल म्हणून या ठिकाणी आम्ही 4 दिवसापूर्वी रोपळे शाखेला निवेदन दिलं आणि आम्हाला पाणी सोडावं म्हणून मागणी केली, तरी त्याचा काय रिझल्ट आम्हाला मिळाला नाही आणि पाणी सोडलं नाही। म्हणून सर्व शेतकरी ग्रामस्थ आडीव यांच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी धरणं आंदोलन करतोय, कारण ती पाळी आमच्या शेतकऱ्यावर आलेली आहे। संपूर्ण डाव्या फाट्यामध्ये सर्वात जास्त पाणीपट्टीचा वसूल असेल तर ते आमच्या आडीव गावचा आहे आणि जे माने म्हणून पाटकरी आहेत त्यांना वसुलीचा अवॉर्ड मिळाला आहे। एवढी वसूल आमच्या गावातनं चांगला असताना सुद्धा आमचं गाव शेवटला असल्यामुळं आम्हाला कमी दाबानं पाणी मिळतं आणि त्या ठिकाणी कमी दिवस पाणी मिळतं, त्यामुळे शेतकऱ्याची पिकं त्या ठिकाणी जळून गेल्या वर्षी गेलेत आणि तीच परिस्थिती चालू वर्षी निर्माण झाली आहे। आणखीन 4 दिवस जर पाणी नाही सुटलं तर दरवाजाच्या खाली पाणी जातंय। आज धरणाची परिस्थिती -19% आहे। 114% धरण चालू हंगामामध्ये पावसाळ्यामध्ये भरलं होतं, मग एवढं पाणी गेलं कुठं? आणि आज आम्हाला जर पाणी सोडायचं म्हटलं तर -19% झालं आहे। अजून 4-5 दिवस गेलं तर आम्हाला पाणीच मिळत नाही, म्हणून आम्ही हे धरणं आंदोलन करतोय। 4 दिवसामध्ये जर आम्हाला पाणी नाही सुटलं तर पुढचं पाऊल आम्ही सर्व शेतकरी बांधव, जनावरं, बाया, पोरं घेऊन आम्ही पाण्यासाठी नळामध्ये उतरून आम्ही पुढचं पाऊल उचलणार आहे। ती आमच्यावर पाळी येऊ नये म्हणून पाटबंधारे विभागानं आम्हाला लवकरात लवकर पाणी सोडावं, कारण पाणी सोडावं का म्हणायची पाळी आली आहे तर धरणाची परिस्थिती खालवलेली आहे आणि सगळं पाणी बाहेर कुठं गेलं सर्व तालुक्याला माहीत आहे। आम्हाला आमच्या शेतीला पाणी मिळावं, आमचा वसूल चांगला आहे, आमचा हक्काचं पाणी आहे आणि शेतकऱ्याची जर पिकं वाचवायची असतील तर आम्हाला ताबडतोब पाणी मिळावं। या धरणं आंदोलनाच्या मुद्द्यातून आम्ही शासनाच्या पुढं हा आमचा प्रश्न उभा करतोय।